लूंगा तो मैं सावन को गटक लूंगा। जय शिवराय भावनो, तर आपल्याला व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर अलाइट मोशन ॲपला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसणार आहे। तर खालच्या साईडला दिसेल प्रोजेक्ट, तर प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर इथे आपल्याला दोन प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। एक आहे सॉन्ग लिरिक्स प्रोजेक्ट आणि दुसरा आहे 3D फुल प्रोजेक्ट। या दोन्ही प्रोजेक्टला इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला सॉन्ग लिरिक्स प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर कॅमेरा ऑप्शनला इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे। तर इन्व्हॉल्व केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला फोटो पीएनजी दिसून येईल। जे एक नंबरवाले पीएनजी आहे त्या पीएनजीला रिप्लेस करण्यासाठी सर्वात आधी या पीएनजीला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर खाली दिसेल आपल्या कलर फिल, त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर आपल्या फोटो पीएनजीचा रिनेम आहे त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर इथं कोणती बी फोटो सिलेक्ट करून घ्यायची आहे। सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपले फोटो रिप्लेस झालेले आहेत। तर काही अशाच प्रकारे आपल्याला समजा फोटोना रिप्लेस करून घ्यायचं आहे। या फोटो पीएनजीला रिप्लेस केल्यानंतर या लेअरला कॉपी करून घ्यायचं आहे। तर लेअरला आणि सॉन्ग लिस्टला कॉपी करून घ्यायचं आहे। तर कॉपी करायसाठी साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर सिलेक्ट ऑल लेअर करून घ्यायचं आहे। केल्यानंतर या लेअरला कॉपी करून घ्यायचं आहे। तर कॉपी करायसाठी पुन्हा त्या ऑप्शनवरती यायचं आहे। ऑप्शनवरती गेल्यानंतर कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। लेअरला कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता आपल्या 3D फुल प्रोजेक्टवरती चाललायचं आहे। प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथे जी लेअर कॉपी केली आहे तिथे पेस्ट करून घ्यायची आहे। तर काही अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे। तर पेस्ट केल्यानंतर आपल्या कॅमेरा ऑप्शनला इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे। इन्व्हॉल्व केल्यानंतर प्ले करायचं आहे। प्ले केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्या 3D लिरिक्स व्हिडिओ बनवून झालेला आहे। तर व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओला सेव्ह करायला बदल दिसेल शेअर ऑप्शन, त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे, इम्पोर्ट करून घ्यायचं आहे।